विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीज स्पेशल पार्टनर माणके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वा चेसेवर। आपण पुन्हा जाऊया पुण्यामध्ये गणपती विसर्जन सोहळा सुरू आहे। थेट जाऊयात पुण्यात। दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये ढोल ताशांचा गजर सुरू आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्त हे रस्त्याच्या दुतर्फा आहेत। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज हा आता लक्ष्मी रस्त्यावरती आहे, मार्गस्थ होतोय। निरोप या बाप्पाला दिला जाणार आहे आणि याच मंडळाच्या मागे अखिल मंडई मंडळ, त्यानंतर बाबू गेणू मंडळ हा सुद्धा गणराज लक्ष्मी रोडवर आलेला आहे आणि हे तीनही मंडळाचे गणराज आता मार्गस्थ होत आहेत। आपण पाहतोय श्री भाऊसाहेब रंगारी यांच्या नव्या अध्यायामुळे खरं तर आपल्या वैभवशाली संस्कृतीची रांगड्या मातीत सार्वजनिक गणेशोत्सवांच्या रूपात रोपण याचं झालेलं होतं आणि जाती पंथांमध्ये अडकलेला समाज खरं तर या गणेशोत्सवाच्या रूपाने एकत्र आणला गेला। लोकमान्य टिळकांनी सुद्धा यासाठी प्रचंड प्रयत्न केले आणि याला मूर्त स्वरूप दिलं गणेशोत्सवाला आणि समाजाच्या सगळ्या घटकांना या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र आणलं। तर आपण पाहतोय की पुण्यातल्या सगळ्या मानाच्या गणपतींचं विसर्जन आणि पुण्याचा हा भव्य दिव्य देखणा आणि तितकाच नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा आपण जय महाराष्ट्रावर दिवसभर लाईव्ह पाहता। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य पुण्यातील 12:30 वाजून गेलेले आहेत, मात्र तरी सुद्धा ना गणेश भक्तांचा उत्साह कमी झालेला आहे, ना ढोल ताशा वादकांचा, ना या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज हा लक्ष्मी रोडवरती आलेला आहे, पुढे मार्गस्थ होतोय। शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्तांच्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र आस आहे पुढच्या वर्षी लवकर याची। ढोल ताशांचा गजर मात्र सुरू आहे। आपण पाहतोय जगदीश, हे जे आपण म्हणतोय ना सकाळपासून गणेशोत्सवाचा सगळा हा उत्साह आणि गणेश विसर्जन मिरवणुका ज्या सकाळपासून निघालेल्या आहेत, दिवसभर खरं तर या मिरवणुका चालतात आणि रात्री उशिरा या सगळ्या गणपतींचं विसर्जन होतं। पुण्यात अर्थात सगळं शिस्तबद्धरित्या आणि वेळेच्या बंधनात चौकटीत राहून सगळं केलं जातं गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकांच्या दरम्यान सुद्धा। जगदीश, पण एक गोष्ट इथे आपण जो वारंवार उल्लेख करतो ना जगदीश, की ना उत्साह तसूभर कमी झालेला आहे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा, ना पुणेकरांचा, ना गणेश भक्तांचा। हजारो लाखोंच्या संख्येने तिथे लोक येत असतात, पण याचे कारण तुला सांगू का जगदीश? मला असं वाटतं की भक्तीत शक्ती जी आहे ना, भक्तीला जेव्हा जोड मिळते श्रद्धेची आणि तेव्हा खरं तर तिचं रूपांतर एका मोठ्या शक्तीत होतं आणि ती खरं तर तीच शक्ती असते आणि तेच कारण असतं हा उत्साह इतका वेळ झाल्यानंतर सुद्धा सगळ्या गणेश भक्तांमध्ये असतो। तुला नाही वाटत असं? नक्कीच, दिवसभर हा विसर्जन सोहळा सुरू आहे। हे ढोल ताशा वादक दिवसभर ढोल ताशा वाजवत आहेत। आता 12:30 वाजून गेलेले आहेत, तरी त्यांचाही उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये। ढोल ताशांचा गजर लक्ष्मी रोडवर घुमतोय आणि रस्त्याच्या दोनही बाजूला गणेश भक्त तितक्याच संख्येने आहेत, किंबहुना थोडी संख्या वाढलेली आहे। आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज हा लक्ष्मी रोडवर आलेला आहे, त्यानंतर अखिल मंडई मंडळ आणि बाबू गेणू मंडळ
जगदीश, तुला माहिती आहे जेव्हा भाऊसाहेब रंगारींनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि पहिला जेव्हा गणपती बसवला होता ना, तेव्हा अनेक क्रांतिकारक, अनेक स्वातंत्र्य सेनानी खरं तर या गणेशोत्सव मंडपापुढे, भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या या बाप्पापुढे जो मंडप उभारला जायचा, जिथे विराजमान व्हायचे हे बाप्पा, तिथे अनेक स्वातंत्र्य सैनिक यायचे आणि त्यांची भाषणं जी आहेत तेव्हा सामाजिक एकोपा आणि क्रांतीचा एक प्रकाश सगळ्यांना मिळावा, एक नवीन प्रेरणा सगळ्या समाजाला मिळावी आणि सगळ्यांना एकसंधपणे बांधता यावं यासाठी सुद्धा ही भाषणं असायची. नक्कीच. पुण्यातील या गणेश उत्सवाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्यामध्ये हा गणेश उत्सव साजरा होतो आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याला सामाजिक स्वरूप दिलं आणि आता घरोघरी संपूर्ण राज्यभर, देशभर, जगभर हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्यातून. पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं ढोल ताशा वादक असतील, गणेश भक्त असतील, अद्यापही तेवढीच गर्दी या ठिकाणी आहे. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणराज आपण लक्ष्मी रोडवरती आहे आणि प्रचंड गर्दी आहे. हा एक गणराज आपण दृश्यात पाहतोय. प्रचंड गर्दी या लक्ष्मी रोडवर अजूनही आहे. रात्रीचे 12:30 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा गर्दी आहे. ढोल ताशांचा गजर पुन्हा एकदा ऐकू. जगदीश, तुला माहिती आहे आता काही क्षणापूर्वी आपण हे ढोल ताशा पथक दाखवलं होतं आणि या ढोल ताशा पथकांचं वादन दाखवलं होतं. खरं तर पुण्यात आकर्षणाचा विषय गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दरम्यान हाच असतो की कुठलं ढोल पथक यांना कुठल्या मानाच्या गणपतीच्या पुढे असणार आहे, आपली कला सादर करणार आहे. आपण पाहतोय जगदीश, आपण काही क्षणांपूर्वी ढोल ताशा पथकांचा उत्साह पाहिला. तर अखिल गणेश मंडळाचा हा गणराज आपण पाहतोय. जगदीश, आपण तुला दिसतंय आपण खरं तर अंधार झालेला आहे, रस्त्यावर सगळीकडे आहेत दिवे आहेत, मात्र या सगळ्यात सुद्धा पुणेकर अतिशय शिस्तबद्ध रीतीने उभे आहेत. विशेष म्हणजे पोलीस ज्याप्रमाणे पोलिसांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, पोलीस प्रशासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, विशेष म्हणजे यात त्यांचं पालन होताना दिसतंय आणि यासाठीच खरं तर पुणेकरांचं कौतुक. जगदीश,
नक्कीच पोलीस प्रशासनाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अत्यंत चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि हा ढोल ताशांचा गजर अखंड सुरू आहे. तर ही थेट लाईव्ह दृश्य आपण पुण्यातून पाहतोय. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. गणेश भक्तांची प्रचंड गर्दी लक्ष्मी रोडच्या दुतर्फा आहे. सोबतच गणपती बाप्पाचा जयघोष केला जातोय. जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष या गणेश भक्तांकडून केला जातोय. पुण्यातल्या लक्ष्मी रोडच्या बेलबाग चौकातून ते अलका टॉकीज चौकापर्यंत प्रचंड अशी गर्दी आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गणेश भक्तांची अद्यापही गर्दी आहे. 1:15 झालेला आहे तरी सुद्धा प्रचंड गर्दी आहे. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. विद्युत रोषणाई या मंडळानं केलेली आहे. गणेश बाप्पा लक्ष्मी रोडला मार्गस्थ होतोय. हळूहळू अलका टॉकीजकडे या बाप्पाचं मार्गक्रमण होत आहे. जयघोष मात्र सुरू आहे. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. नक्कीच जगदीश, एक गोष्ट कौतुकास्पद अशी आहे की ह्या सगळ्या गणेशोत्सवाच्या काळात आणि या म्हणजे विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक प्रत्येक गणेश मंडळानं आपापली विसर्जन मिरवणूक हे पोलीस प्रशासनानं घालून दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे चालवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि याचंच नियोजन अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला याच दिवशी दिसतंय. स्नेहा, ही दृश्य आपण पाहतोय. गणराज हळूहळू मार्गस्थ होतोय. मात्र गर्दी तसूभरही कमी झालेली नाहीये. पुण्यामध्ये या लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी सकाळपासूनच आहे आणि संध्याकाळी या गर्दीमध्ये हळूहळू वाढ व्हायला लागलेली आहे आणि अजूनही प्रचंड गर्दी आहे. जयघोष गणराजाचा केला जातोय. ढोल ताशांचा गजर सुरू आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज हा सुद्धा लक्ष्मी रोडवर आता मार्गस्थ झालेला आहे. त्याच्या मागे अखिल मंडई मंडळ आहे आणि त्याच्या मागे बाबू गेणू मंडळाचा गणराज सुद्धा लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतोय. ही पुण्यातील आपण दृश्य पाहतोय लक्ष्मी रोडवरची. रस्त्याच्या मधोमध ढोल ताशा पथक आणि या पथकाचा जोरदार गजर सुरू आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची. मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर निरोप दिल्यानंतर आता लक्ष्मी रोडवरती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणराज, त्याच्या मागे अखिल मंडई मंडळाचा बाप्पा आणि त्याच्या मागे बाबू गेणू मंडळाचा गणाधीश हे लक्ष्मी रोडवरून आता मार्गस्थ होत आहेत. विसर्जन मिरवणूक सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आहे. ढोल ताशांचा गजर हा अखंड सुरू आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये कुठेही खंड पडत नाही आहे. दोन्ही बाजूला प्रचंड गणेश भक्तांची गर्दी आणि या गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी अखंड ढोल ताशा पथकाचे कार्यकर्ते हे ढोल ताशा वादन करत आहेत. जगदीश, या ढोल ताशा पथकांबद्दल एक सांगण्याजोगी गोष्ट अशी की जी मेहनत ती
हे उत्सव काळाच्या आधी घेतात ती मेहनत आणि तो खरं तर तो सगळा सराव आणि ते सगळे प्रॅक्टिसचे दिवस त्यांना यावेळी उपयोगी पडतात आणि त्यांचं सुंदर कलेचं प्रदर्शन आपल्याला अशा विसर्जन मिरवणुका सोहळ्यांच्या दरम्यान दिसतं आणि त्यासाठी या पथकांचं विशेष कौतुक मला करावंसं वाटतं. मला आठवतं जगदीश, जेव्हा रिपोर्टिंगला मला जायची वेळ यायची आणि असंच एकदा मी ढोल ताशा पथकांच्या सरावाच्या कव्हरेजसाठी गेले होते आणि तिथे या सगळ्या तरुणींचा उत्साह जो असतो तो सरावाच्या दरम्यान सुद्धा तितकाच वाखाणण्याजोगा असतो आणि तितकाच कौतुकास्पद असतो आणि तेच कौतुक आणि तेच खरं तर तीच ऊर्जा, तीच स्फूर्ती या प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसते. आणि विशेषतः पुण्यात जी वेगवेगळी पथकं आहेत, त्याचा उदाहरणार्थ आपण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा जातोय. काही वेळातच विसर्जन मिरवणूक होणार आहे भाऊसाहेब रंगारी बाप्पाची आणि यात श्रीराम जे ढोल पथक आहे आणि आणखी एक ढोल पथक आहे. तर या दोन्ही रमणबाग ढोल पथक, तर हे दोन्ही ढोल पथकं जी आहेत ना, ही स्पेशली खास करून भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये असतात आणि त्यांचं ढोलवादन जे आहे ते सगळ्याच पुणेकरांच्या आकर्षणाचा विषय असतं. नक्कीच. तर हा गणराज सुद्धा आता विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे पुढे मार्गस्थ होतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आहे. अद्यापही गणेश भक्तांचा उत्साह सुद्धा कमी झाला नाही आहे. या मंडळांना सुद्धा विद्युत रोषणाई केलेली आहे आणि ढोल ताशा वादन अखंड सुरू आहे. 6च्या आधीच पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर, निरोप झाल्यानंतर पुण्यातील अनेक गणेश मंडळाचे गणपती बाप्पा हे बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडवरून मार्गस्थ झालेले आहेत. अनेक पुण्यातील गणेश मंडळांच्या, सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, निरोप दिलेला आहे. घरगुती गणेश बाप्पांना सुद्धा निरोप दिलेला आहे आणि आता लक्ष्मी रोडवरती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा बाप्पा आहे. जगदीश, आणखी एका मानाच्या गणपतीचं हे विसर्जन आपण जय महाराष्ट्राच्या TV स्क्रीनवर पाहतोय. लाईव्ह हा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा जय महाराष्ट्राच्या TV स्क्रीनवर दिवसभर आपण पाहताय. जगदीश, आत्ता जो दिवसभराच्या नंतर हा उत्साह दिसतोय ना, अनंत चतुर्दशीच्या दिवशी, हा उद्या पहाटेपर्यंत सुद्धा असणार आहे बरं का, कारण पहाटेपर्यंत सुद्धा काही गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका चालत असतात आणि विसर्जन पार पडत असतं. नक्कीच. तर फक्त पुण्यातच नाही तर मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, संपूर्ण राज्यभर, देशभर हा उत्साह असाच दिसतोय. गणपती बाप्पाला निरोप देताना एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत, मात्र दुसऱ्या डोळ्यामध्ये पुढच्या वर्षी लवकर या ही आस आहे. आणि ही थेट दृश्य आपण पुण्यातून पाहतोय. ढोल ताशांचा गजर अखंड सुरू आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा बाप्पा हा मार्गस्थ होतोय, लक्ष्मी रोडवरती आलेला आहे आणि या गणेश बाप्पाच्या समोर हा ढोल ताशा वादनाचा गजर अखंड सुरू. आपण पाहतोय मानाच्या गणपतींचं सन्मानाने विसर्जन झालेलं आहे. सगळ्या मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि या मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जनानंतर आता एक एक करत गणेशोत्सव मंडळं जी आहेत पुण्यातली ती मार्गस्थ झालेली आहेत. एक एक करून या बाप्पांचं विसर्जन करण्यात येतं आहे आणि साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय. मात्र एक आर्जव मनापासून सगळेच गणेश भक्त, अगदी आपण सुद्धा करतो जगदीश, की बाप्पा आता तर जात आहेत पण बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या, कारण पुढच्या वर्षी सुद्धा अशीच मजा आम्हाला तुमच्याबरोबर करायची आणि आणखी एक सुंदर गणेशोत्सवाचे साक्षीदार व्हायचं आहे. नक्कीच. हा एक आणखी मंडळाचा
गणाधीश आपल्याला दृश्यात दिसतोय। लक्ष्मी रोडवरती हा बाप्पा सुद्धा आलेला आहे आणि हळूहळू या गणरायाचं सुद्धा आता या विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ हा गणेश मंडळ होतोय। इथे सुद्धा मोठ्या संख्येनं ढोल ताशा पथकाचं वादन सुरू आहे। गेले 10 दिवस घरामध्ये मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आजच्या दिवशी बाप्पाला निरोप द्यावा लागतो। हा निरोप देताना मात्र डोळ्यामध्ये अश्रू असतात, मात्र तरीसुद्धा पुढच्या वर्षी लवकर येणार ही आस सुद्धा असते आणि हा गणराज सुद्धा लक्ष्मी रोडवरती पोहोचलेला आहे आणि इथून या गणराजाचा सुद्धा प्रवास मार्गस्थ होतोय, प्रवास सुरू झाला आहे।